कल्पना करा, एक अशी स्त्री जिच्या सौंदर्याची चर्चा राजवाड्यापासून सामान्य लोकांच्या घरापर्यंत होत होती. जिच्या एका हास्यासाठी राजे महाराजे आपले वैभव विसरायला तयार होते. जिच्या महालाच्या दारात येण्यासाठी मोठमोठे सामर्थ्यवान पुरुष प्रतीक्षा करत होते. पण त्या स्त्रीनं एक दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. तिनं संपत्ती सोडली, महाल सोडला, वैभव सोडलं आणि ती जाऊन बसली भगवान गौतम बुद्धांच्या चरणी. हे होते तथागत गौतम बुद्ध आणि ती स्त्री होती वैशालीची प्रसिद्ध नगरवधू आम्रपाली. पण प्रश्न असा आहे की आम्रपाली फक्त तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध होती का? की तिच्या आयुष्याची कथा यापेक्षा खूप मोठी होती? ही कथा आहे सौंदर्य, सत्ता, प्रेम, संघर्ष, दुःख, पश्चाताप आणि शेवटी आत्मध्यानाच्या मार्गावर चाललेल्या एका स्त्रीची. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत प्राचीन भारतातील सर्वात चर्चित आणि रहस्यमय स्त्री आम्रपालीची संपूर्ण कथा. सुमारे 2500 वर्षांपूर्वीचा काळ होता. भारतामध्ये मगध, कौशल, वत्स, अवंती यासारखी मोठी राज्य होती. याच काळात गंगेच्या उत्तरेला एक समृद्ध आणि स्वतंत्र गणराज्य होतं. त्याचं नाव होतं वैशाली. वैशाली हे केवळ एक शहर नव्हतं, तर त्या काळातील प्रगत विचारांचं आणि लोकशाही व्यवस्थेचं प्रतीक होतं. इथे एका राजाचं शासन नसून अनेक गणनायक मिळून राज्य चालवत असत. व्यापार भरभराटीला आला होता. दूर देशातून व्यापारी येत होते. कला, संगीत, नृत्य आणि संस्कृती यांचा मोठा विकास झाला होता. आणि याच वैशालीमध्ये एका दिवशी अशी घटना घडली ज्यामुळे इतिहासाला एक अद्भुत व्यक्तिमत्व मिळालं. कथेनुसार वैशालीच्या बाहेर एका सुंदर आम्रवृक्षाच्या बागेत एक नवजात बालिका सापडली. ती बालिका कोणाची होती, तिचे आईवडील कोण होते याची कोणालाही माहिती नव्हती. ती फक्त एका आंब्याच्या झाडाखाली पडलेली होती. म्हणून तिचं नाव ठेवण्यात आलं आम्रपाली. आम्र म्हणजे आंब्याचं झाड आणि पाली म्हणजे सांभाळलेली, म्हणजेच आंब्याच्या झाडाखाली सापडलेली बालिका. काही परंपरांनुसार लिच्छवी सरदार महानामन यांनी त्या बालिकेला स्वीकारले आणि तिचे पालनपोषण केले. ज्यांना स्वतःचे मूल नव्हते त्या दाम्पत्याच्या आयुष्यात आम्रपाली आल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ते तिला खूप प्रेमाने वाढवू लागले. लहानपणापासूनच आम्रपाली इतर मुलींप्रमाणे नव्हती. तिच्यात विलक्षण बुद्धिमत्ता आणि सौंदर्य होतं. तिला संगीत, नृत्य, गायन, साहित्य, घोडेस्वारी, युद्धकला अशा अनेक कला शिकवल्या गेल्या. आणि आश्चर्य म्हणजे ती प्रत्येक कलेत पारंगत होत गेली. जशी जशी ती मोठी होत गेली तशी तिच्या सौंदर्याची आणि गुणांची चर्चा संपूर्ण वैशालीमध्ये होऊ लागली. लोक म्हणू लागले की अशी सुंदर आणि गुणी स्त्री त्यांनी कधीच पाहिली नाही. तिच्या डोळ्यांमध्ये आकर्षण होते, तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता आणि तिच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच तेज होते. पण इतिहासात अनेक वेळा असे घडते की ज्याला जग वरदान समजते तेच कधीकधी त्या व्यक्तीसाठी ओझे बनते. आम्रपालीच्या आयुष्यातही असेच झाले. त्या काळातील परंपरेनुसार अत्यंत सुंदर आणि कलागुणांनी संपन्न स्त्रीला नगरवधू किंवा राजनर्तकी बनवले जात असे. नगरवधू म्हणजे फक्त नृत्य करणारी स्त्री नव्हती, तर ती शहराच्या कला आणि संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती मानली जात असे. तिला मोठा सन्मान मिळत असे, संपत्ती मिळत असे, प्रसिद्धी मिळत असे, पण तिचे स्वतःचे आयुष्य मात्र तिच्या हातात राहत नसे. आम्रपालीच्या मनात मात्र वेगळं स्वप्न होतं. तिलाही इतर सामान्य स्त्रियांप्रमाणे संसार करायचा होता. तिच्या आयुष्यात पुष्पकुमार नावाचा एक युवक होता. दोघे एकमेकांवरती प्रेम करत होते आणि त्यांचे लग्न ठरले होते. आम्रपालीच्या आयुष्यातील तो आनंदाचा काळ होता, पण नियतीला मात्र काही वेगळंच मान्य होतं. वैशालीतील एका प्रभावशाली राजकुमाराची नजर आम्रपालीवरती पडली. तो होता मनुदेव. आम्रपालीच्या सौंदर्यानं तो इतका प्रभावित झाला की त्याला ती कोणत्याही परिस्थितीत हवी होती. आणि मग घडली एक अशी घटना ज्यानं आम्रपालीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं.
जिच्या लग्नाच्या आधीच पुष्पकुमारची हत्या करण्यात आली. आम्रपालीचं स्वप्न एका क्षणात तुटलं. ज्या हातात तिनं संसाराची स्वप्न पाहिली होती, त्याच हातात आता दुःख आलं. तिचे प्रेम हिरावून घेतले गेले आणि वैशालीच्या सभेनं निर्णय घेतला की आम्रपालीला नगरवधू बनवले जाईल. आता ती एका व्यक्तीची पत्नी होणार नव्हती, ती संपूर्ण वैशालीची नगरवधू बनली होती. तिच्यासाठी भव्य महाल बांधण्यात आला. शेकडो सेवक तिच्या सेवेसाठी ठेवण्यात आले. संपत्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी तिच्या पायाशी आली. पण तिच्या मनातील दुःख आणि रिकामेपणा मात्र तसाच राहिला. कारण जग तिच्या सौंदर्यावरती प्रेम करत होते, पण तिच्या मनातील वेदना समजून घेणारा कोणी नव्हता. आणि याच काळात तिच्या आयुष्यात प्रवेश झाला एका शक्तिशाली राजाचा, मगधचा सम्राट बिंबिसार. मगधचा सम्राट बिंबिसार हा त्या काळातील सर्वात शक्तिशाली राजांपैकी एक होता. त्याच्या राज्याची सीमा दिवसेंदिवस वाढत होती. तो केवळ युद्ध कौशल्यासाठीच नाही, तर राजकारण, कूटनीती आणि दूरदृष्टीसाठी देखील प्रसिद्ध होता. पण एवढ्या मोठ्या साम्राज्याचा राजा असूनही एका गोष्टीनं त्याचं मन अस्वस्थ झालं होतं, आणि ती गोष्ट होती वैशालीची नगरवधू आम्रपाली. आम्रपालीच्या सौंदर्याची आणि तिच्या कलागुणांची चर्चा आता केवळ वैशालीपुरती मर्यादित राहिली नव्हती. व्यापारी, प्रवासी आणि कलाकार यांच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याच्या कथा मगधच्या राजवाड्यापर्यंत पोचल्या होत्या. लोक सांगत होते की आम्रपाली केवळ सुंदर नाही, तर अत्यंत बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि कला जाणणारी स्त्री आहे. तिच्या महालात मोठमोठे विद्वान, कलाकार आणि राजघराण्यातील लोक येत असत. जेव्हा बिंबिसारानं आम्रपालीबद्दल ऐकलं, तेव्हा सुरुवातीला त्याच्या मनात केवळ उत्सुकता होती. पण हळूहळू ती उत्सुकता आकर्षणात बदलली. त्याला एकदा तरी आम्रपालीला भेटायचं होतं. मात्र एक अडचण होती. तो मगधचा सम्राट होता आणि वैशाली एक स्वतंत्र गणराज्य होतं. जर तो राजा म्हणून वैशालीत गेला असता तर राजकीय वाद निर्माण झाला असता. म्हणून काही कथांनुसार बिंबिसारनं साध्या व्यक्तीचा वेश घेतला आणि तो वैशालीकडे निघाला. त्या रात्री वैशालीच्या रस्त्यावर एक साधा प्रवासी फिरत होता. पण कुणालाही माहीत नव्हतं की तो साधा माणूस नसून भारतातील सर्वात शक्तिशाली राजांपैकी एक होता. तो हळूहळू आम्रपालीच्या महालापर्यंत पोचला. आम्रपालीसमोर जेव्हा तो आला, तेव्हा तिलाही कल्पना नव्हती की तिच्यासमोर उभा असलेला व्यक्ती मगधचा सम्राट आहे. बिंबिसारानं स्वतःची ओळख एका कलाकाराप्रमाणे करून दिली. तो संगीत आणि कलेमध्ये पारंगत होता. आम्रपालीने त्याच्या व्यक्तिमत्वात काहीतरी वेगळेपण जाणले. तो इतर लोकांसारखा तिच्या सौंदर्यानं फक्त प्रभावित झालेला नव्हता, तर तिच्या विचारांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला. चर्चा संगीतावर झाली, जीवनावर झाली, समाजावर झाली आणि माणसांच्या भावनावर झाली. आणि नकळत दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम निर्माण झालं. काही काळानंतर बिंबिसारनं आपलं खरं रूप आम्रपालीसमोर उघड केलं. जेव्हा तिला समजलं की तिच्यासमोर उभा असलेला व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मगधचा सम्राट आहे, तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. कारण त्या काळात मगध आणि वैशाली यांच्यात राजकीय तणाव होता. पण या नात्यामुळे दोघांच्या मनातील भावना कमी झाल्या नाहीत. काही परंपरांनुसार या दोघांना एक पुत्र झाला, ज्याचे नाव कोंडन असे सांगितले जाते. मात्र या विषयावर इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मते आहेत. पण एवढे मात्र निश्चित आहे की आम्रपाली आणि बिंबिसारची कथा त्या काळातील सर्वात चर्चित कथांपैकी एक बनली. दरम्यान मगध आणि वैशाली यांच्यातील संघर्ष वाढत गेला. दोन्ही राज्यांना आपले सामर्थ्य सिद्ध करायचे होते. युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. आम्रपालीने जेव्हा पाहिलं की तिच्या कारणामुळे दोन मोठ्या शक्तींमध्ये रक्तपात होऊ शकतो, तेव्हा तिच्या मनाला वेदना झाल्या. तिला सत्ता आणि युद्धाचा खरा चेहरा दिसू लागला. तिने बिंबिसारला युद्ध थांबवण्याची विनंती केली. काही कथांनुसार बिंबिसारनं तिच्या शब्दाचा आदर केला
आणि युद्ध टाळण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे पुढे मगधच्या राजकारणामध्ये मोठे बदल झाले. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याला वाटले की त्याच्या वडिलांनी घेतलेले निर्णय मगधच्या सामर्थ्याला कमी करत आहेत. त्यानं बंड केलं आणि बिंबिसाराला सत्तेवरनं हटवलं. इतिहासातील या काळात अनेक राजकीय उलथापालथी घडत होत्या. अजातशत्रूने पुढे वैशाली विरुद्ध युद्ध केलं आणि अखेर वैशालीवरती विजय मिळवला. पण युद्ध आणि विजयाच्या या जगापासून आम्रपालीचं मन हळूहळू दूर जात होतं. एक काळ असा होता जेव्हा तिच्या महालाबाहेर राजांचे रथ उभे राहत होते. तिच्या एका दर्शनासाठी लोक आतुर असत. तिच्याकडे अमाप संपत्ती होती, पण तरीही तिच्या मनात एक प्रश्न सतत निर्माण होत होता. एवढं सर्व असूनही मनाला शांती का मिळत नाही? सौंदर्य बदलणार आहे, संपत्ती नष्ट होणार आहे, प्रसिद्धी एक दिवस संपणार आहे, मग अखेर सुख कुठे आहे? हाच प्रश्न तिला आतून अस्वस्थ करत होता. आणि याच काळात तिच्या आयुष्यात आले एक महान व्यक्तिमत्व, ज्यांनी राजसिंहासन सोडलं होतं, ज्यांनी सत्याच्या शोधासाठी सर्व काही त्यागलं होतं आणि ज्यांच्या एका शब्दानं हजारो लोकांचं जीवन बदलत होतं. ते होते तथागत गौतम बुद्ध. जेव्हा गौतम बुद्ध वैशालीमध्ये आले तेव्हा संपूर्ण नगरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी जमा झाले. आम्रपालीनेही बुद्धांच्या आगमनाची बातमी ऐकली. तिने बुद्धांबद्दल अनेक कथा ऐकल्या होत्या. एक राजकुमार ज्यानं सुखसुविधा सोडून सत्याचा मार्ग स्वीकारला होता. एक असा गुरु ज्यांच्यासाठी राजा आणि गरीब दोघेही समान होते. आम्रपालीच्या मनात त्यांना भेटण्याची इच्छा निर्माण झाली. ती आपल्या रथातून बुद्धांच्या दर्शनासाठी गेली. जेव्हा ती बुद्धांसमोर पोहोचली तेव्हा तिच्या आयुष्यातील तो एक वेगळाच क्षण होता. तिने अनेक राजे पाहिले, अनेक विद्वान पाहिले होते, पण बुद्धांच्या चेहऱ्यावर असलेली शांतता तिने कधीही पाहिली नव्हती. त्यांच्या डोळ्यात करुणा होती आणि त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच तेज होतं. बुद्धांनी तिला कोणत्याही भेदभावाने पाहिले नाही, ना तिच्या प्रसिद्धीकडे ना तिच्या भूतकाळाकडे. त्यांनी तिला फक्त एक मनुष्य म्हणून पाहिले आणि हीच गोष्ट आम्रपालीच्या मनाला स्पर्शून गेली. बुद्धांनी सांगितले की या जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. शरीर नश्वर आहे, यौवन नश्वर आहे, सौंदर्य नश्वर आहे, संपत्तीही नश्वर आहे. माणूस ज्या गोष्टींना कायमचं समजतो त्याच गोष्टी एक दिवस त्याच्यापासून दूर जातात. हे शब्द आम्रपालीच्या मनात खोलवर उतरले, कारण बुद्ध जणू तिच्याच आयुष्याबद्दल बोलत होते. ज्या सौंदर्यावरती संपूर्ण जग मोहित झाले होते ते एक दिवस संपणार होते. ज्या वैभवाचा तिला अभिमान होता तेही कायम राहणार नव्हते. उपदेश संपल्यानंतर आम्रपालीने बुद्धांसमोर हात जोडले आणि एक विनंती केली, भगवंत, कृपया माझ्या घरी येऊन भोजन स्वीकार करा. बुद्धांनी तिचे निमंत्रण स्वीकारले. हा निर्णय ऐकून संपूर्ण वैशाली आश्चर्यचकित झाली, कारण अनेकांना वाटले की बुद्ध एका नगरवधूच्या घरी जाणार नाही. पण बुद्धांसाठी व्यक्तीचा जन्म, व्यवसाय किंवा समाजातील स्थान महत्त्वाचे नव्हते. त्यांच्यासाठी मनाची शुद्धता महत्त्वाची होती. दुसऱ्या दिवशी बुद्ध आणि त्यांचा संघ आम्रपालीच्या आम्रवनात पोहोचला. भोजनानंतर आम्रपाली काही क्षण शांत बसली. तिच्यासमोर तिचे संपूर्ण आयुष्य उभे होते. महाल, संपत्ती, प्रसिद्धी, वैभव. पण आता या सर्व गोष्टी तिला क्षणभंगूर वाटत होत्या. आणि मग तिने असा निर्णय घेतला ज्याने इतिहास बदलून टाकला. आम्रपाली काही क्षण शांत बसली होती. तिच्या डोळ्यासमोर तिचं संपूर्ण आयुष्य उभं होतं. एक काळ असा होता जेव्हा तिच्या महालाच्या दारात राजांचे रथ थांबत होते. तिच्या सौंदर्याची चर्चा दूर दूरपर्यंत होत होती. तिच्या एका दर्शनासाठी मोठमोठे लोक आतुर असायचे. तिच्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती. मोठा महाल होता, सेवक होते, वैभव होते, मानसन्मान होता. पण तरीही तिच्या मनात एक अशी पोकळी होती जी कोणत्याही संपत्तीने भरली जात नव्हती. तिला आता जाणवू लागलं होतं की बाहेरचे सुख आणि मनाची शांती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जगाने तिला सौंदर्य दिलं होतं, पण बुद्धांनी तिला जीवनाचा अर्थ समजावून सांगितला होता. बुद्धांच्या शब्दांनी
तिच्या मनातील वर्षानुवर्ष दडलेले प्रश्न जागे झाले होते. मी कोण आहे? माझ्या आयुष्याचा खरा उद्देश काय आहे? जे काही आज माझ्याकडे आहे ते उद्या माझ्यासोबत राहणार आहे का? या प्रश्नांची उत्तरं तिला बुद्धांच्या शिकवणीमध्ये मिळत होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा बुद्ध आणि त्यांचा संघ आम्रपालीच्या आम्रवनात आले, तेव्हा तिने अत्यंत श्रद्धेने त्यांचे स्वागत केले. तिनं स्वतःच्या हाताने भोजन अर्पण केले. तिच्या मनात आता कोणताही गर्व नव्हता, कोणताही अहंकार नव्हता. ती एका साध्या भक्ताप्रमाणे बुद्धांसमोर उभी होती. भोजन झाल्यानंतर आम्रपाली बुद्धांच्या जवळ आली आणि तिने नम्रपणे म्हटले, भगवंत, माझ्याकडे जे काही आहे ते सर्व क्षणभंगूर आहे. या संपत्तीने मला कधीही खरी शांती दिली नाही. आज मला जाणवलं आहे की खरे समाधान त्यागात आणि सत्याच्या मार्गावरती आहे. आणि मग तिने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. तिनं आपला सुंदर आम्रवन बौद्ध संघाला दान केला. हे कोणतेही साधे दान नव्हते. हे तेच आम्रवन होते जे तिच्या आयुष्याचा एक मोठा भाग होते. जिथे कधी राजे आणि श्रीमंत लोक येत असत, तिथे आता साधक आणि भिक्षू राहणार होते. बुद्धांनी तिचे दान स्वीकारले. पुढे हे आम्रवन बौद्ध संघासाठी एक महत्त्वाचे स्थान बनले. पण मित्रांनो, आम्रपालीने फक्त आपली संपत्ती दान केली नव्हती. तिनं आपल्या जुन्या आयुष्याचा देखील त्याग केला होता. काही काळानंतर तिने संपूर्ण वैभव, महाल आणि ऐश्वर्य सोडून बुद्धांच्या मार्गावरती चालण्याचा निर्णय घेतला. वैशालीला ज्या स्त्रीनं कधी सौंदर्याची ओळख दिली होती, ती स्त्री आता ज्ञान आणि त्यागाची ओळख बनली. ज्या दारावरती कधी राजे येत होते, त्या दारातून आता लोक जीवनाचे सत्य जाणण्यासाठी येऊ लागले. आम्रपालीने भिक्षुणीचे जीवन स्वीकारले. आता तिचे जीवन पूर्णपणे बदलले होते. पूर्वी ती आरशात स्वतःचं सौंदर्य पाहत होती. आता ती ध्यानामध्ये स्वतःच्या मनाचा शोध घेत होती. पूर्वी लोक तिच्या रूपाची प्रशंसा करत होते. आता लोक तिच्या विचारांचा आणि साधनेचा आदर करत होते. बौद्ध ग्रंथांमध्ये आम्रपालीशी संबंधित काही गाथांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये ती सांगते की ज्या शरीरावरती कधी तिला अभिमान होता, ते शरीरही काळाच्या ओघाने बदलले. ज्या सौंदर्यामुळे जग तिच्याकडे आकर्षित झाले होते, तेही कायम राहिले नाही. पण बुद्धांच्या शिकवणीमुळे तिला समजलं की मनाची शुद्धता आणि आत्मज्ञान हेच खरं सौंदर्य आहे. आम्रपालीची कथा ही केवळ एका सुंदर स्त्रीची कथा नाही. ही एका अशा व्यक्तीची कथा आहे जिनं आयुष्याची दोन्ही टोकं अनुभवली. तिने वैभव पाहिले, सत्ता पाहिली, प्रेम पाहिलं, दुःख पाहिलं आणि शेवटी त्यागातून मिळणारी शांती अनुभवली. आजही जेव्हा इतिहासाच्या पानांवर आम्रपालीचे नाव येतं, तेव्हा अनेक लोक केवळ तिच्या सौंदर्याची चर्चा करतात. पण तिची खरी महानता तिच्या सौंदर्यात नव्हती. तिची खरी महानता होती त्या धैर्यात, ज्यामुळे तिनं स्वतःचं जीवन बदललं. समाजाने तिला एक ओळख दिली होती, पण तिने स्वतःसाठी एक नवीन ओळख निर्माण केली. ती नगरवधू म्हणून प्रसिद्ध झाली होती, पण शेवटी ती एक साध्वी म्हणून अमर झाली. बुद्धांनी तिला कधीही तिच्या भूतकाळाच्या आधारावरती मोजले नाही. त्यांनी तिच्यातील बदलण्याची क्षमता पाहिली आणि हाच बुद्धांच्या विचारांचा सर्वात मोठा संदेश होता. माणसाची किंमत त्याच्या जन्माने, भूतकाळाने किंवा समाजाच्या मताने ठरत नाही, तर त्याच्या कर्माने आणि त्याच्या परिवर्तनाने ठरते. आम्रपालीचं आयुष्य याचं जिवंत उदाहरण आहे. एकेकाळी जिच्या महालात संपत्तीचे ढीग होते, ती शेवटी साध्या वस्त्रात समाधान शोधू लागली. एकेकाळी जिच्यासाठी हजारो लोक जमायचे, ती शेवटी स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधत होती. आणि म्हणूनच 2500 वर्षानंतरही आम्रपालीचं नाव इतिहासामध्ये आदराने घेतलं जातं. कारण ती स्त्री फक्त वैशालीची सुंदर स्त्री नव्हती, ती परिवर्तनाची प्रतीक होती. तिची कथा आपल्याला सांगते की आयुष्यात कितीही वैभव मिळालं तरी खरी शांती बाहेर नाही, ती आपल्या आत असते. आणि जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो, तेव्हा त्याच्यापेक्षा मोठा विजय या जगात दुसरा कोणताही नसतो. हीच होती वैशालीची आम्रपाली, जी सौंदर्याच्या शिखरावरनं आत्मज्ञानाच्या मार्गावर पोचली आणि इतिहासात सदैव अमर झाली.